नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। महाशिवरात्रीला दिवसभर उपवास असतो आणि मग साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले की ॲसिडिटी होते। म्हणूनच आज आपण महाशिवरात्रीसाठी साबुदाणा न वापरता अतिशय पौष्टिक आणि रुचकर आणि पौष्टिक अशी उपवासाची थाळी बनवतोय। मस्त मखाणे आणि भगर वापरून क्रीमी दाटसर अशी खीर बनवतोय। खूप सारे फळं आणि फ्रेश दही वापरून आपण थंडगार असं दही फ्रूट्स बनवतोय, जे व्हिटॅमिन B12ने समृद्ध आहे। सोबतच खायला अतिशय मजेदार आहे। मस्त वरून खुसखुशीत आणि आतून नरम अशी टेस्टी उपवासाची कचोरीसुद्धा आपण बनवतोय। तर हे सर्व पदार्थ बनवताना मिलेट्सचा जास्तीत जास्त वापर केला आहे, यामुळे पचायला अतिशय सोपे आहेत। शिवाय अतिशय कमी वेळात झटपट तयार होते आणि नेहमीप्रमाणे सर्व रेसिपीज अतिशय सोप्या करून सांगितल्या आहे। त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि जर रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा। चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मखाणे आणि भगर वापरून याची मस्त अशी क्रीमी दाटसर अशी खीर बनवतोय। तर आता जाडबुडाच्या कढईमध्ये 1 वाटी मखाणे घेतले आणि आपण मंद गॅसवर याला भाजून घ्यायचे आहे। तर असं मध्ये मध्ये आपण बोटाने प्रेस करून बघायचे, अगदी सहज असे कुस्करले गेले की इथपर्यंत आपल्याला हे भाजायचे। तर आता आपण बघू शकता मखाण्याला छान असे स्पॉट पडलेत आणि हे भाजले गेले आहे। तर मखाणे बरेच मला कमेंट्स येतात की मखाणे म्हणजे काय आहे। तर मखाणे हे कमळाचं बीज आहे आणि हा ड्रायफ्रूटचा एक प्रकार आहे। कुठल्याही सुपर शॉपमध्ये आपल्याला सहज मिळते। तर अशा पद्धतीने आता हे मखाणे भाजून झालेत आणि आता आपण याला बाजूला काढून घेऊ। परंतु मखाणे आपल्याला मिक्सरवर बारीक करायचे नाही, बस हलक्या हाताने आपल्याला हातानेच कुस्करून घ्यायचे किंवा आपण चॉपरने क्रश करून घेऊ शकता। तर आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे असं इथे साजूक तूप घालून घेतलं आहे। आता तूप मेल्ट झालं की आता यामध्ये आपण भगर घालून घेऊ। तर भगरला बरेच ठिकाणी वरईसुद्धा म्हटलं जातं आहे। तर 2 टेबलस्पून अशी मी इथे भगर घेतली आहे आणि आता ही तुपामध्ये आपल्याला छान अशी गुलाबी रंगावर येईपर्यंत खमंग अशी भाजून घ्यायची आहे। तर आता साधारण 2 ते 3 मिनटातच ही भगर मस्त अशी भाजल्या गेली आणि याचा रंग अगदी असा पांढरा शुभ्र आला आहे। तर आता भगर भाजून झाली आहे, यामध्येच आपण थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेऊ। तर ड्रायफ्रूट्स जेव्हा आपण तुपामध्ये रोस्ट करतो त्यामुळे त्या पदार्थाला चव जास्त चांगली येते। तर आता 2 टेबलस्पूनच मी इथे काजू आणि बदामचे काप घेतले, ते सुद्धा या भगरसोबतच मी भाजून घेतले। तर आता परत 2 टेबलस्पूनच मी इथे खोबरा कीस घेतला आहे। तर आपण जाड बारीक कुठलाही घेऊ शकता किंवा ओलं खोबरंसुद्धा आपण इथे वापरू शकता। तर आता तुपामध्ये खोबरंसुद्धा परतून झालं आहे। आता आपण जे क्रश करून घेतलेले मखाणे आहेत ते सुद्धा सोबतच यामध्ये मिक्स करून घेऊ। आता हे सर्व पदार्थ छान असे सोनेरी रंगावर भाजून झालेत। आता यामध्ये आपण 1 लिटर असं दूध घालून घेऊ। तर दूध हे मी आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि साईसकटच मी ते यामध्ये घालते आहे। त्यामुळे आपली ही जी खीर आहे छान अशी क्रीमी आणि सॉफ्ट अशी तयार होईल। तर आता दूध घातल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस मध्ये मध्ये ढवळत आपल्याला हे छान असे घट्ट असे होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। तर आता साखर घातली आहे, तर साखर आपल्या आवडीप्रमाणे घाला। इथे मी 4 टेबलस्पून अशी साखर घातली आहे। तर आपण साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक करू शकता। तर आता साधारण इथे 8 ते 10 मिनटं झालेत आणि आता आपण बघू शकता आपली खीर मस्त अशी दाटसर झाली आहे। आता यामध्ये सर्वात शेवटी आपण वेलची पूड घालतोय। जर सुरुवातीला आपण वेलची पूड घातली तर याचा फ्लेवर कमी होतो, म्हणून वेलची पूड ही केव्हाही सर्वात शेवटी घालावी। तर अशा पद्धतीने यामधली भगरसुद्धा छान शिजली आणि मस्त दाटसर अशी आपली खीर इथे तयार झाली आहे। तर आपण बघू शकता मस्त मजेदार अतिशय क्रीमी अशी खीर आपण थंड करूनसुद्धा खाऊ शकता किंवा गरम गरमसुद्धा खाऊ शकता। तर यामध्ये वरतून ड्रायफ्रूट्स घालून आपण उपवासालाच नव्हे तर आपल्याकडे कुठलेही जर गेस्ट आले असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर आपण अशा पद्धतीने खीर करू शकता। तर आता आपण उपवासाची कचोरी करतोय। तर आता त्यासाठी मी 4 बटाटे असे उकडून घेतले, साल काढून घेतले आणि बारीक अशा छिद्राच्या किसणीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे, म्हणजे हे आपल्याला मॅश करायला सोपं जातं। तर आता अशा पद्धतीने बटाटे किसून झाले। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे,
1 चमचा मी इथे मिरेपूड घातली आहे आणि 1 छोटा चमचा मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे आणि इथे हिरवी मिरची आणि आल्याचा असा ठेचा करून घेतला आहे. तर 2 चमचे घातला आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घ्या. मूठभर कोथिंबीर घातली आहे. जर उपवासाला आपण कोथिंबीर किंवा यापैकी कुठले पदार्थ जर आपण खात नसाल तर ते आपण इथे घालू नका. तर अशा पद्धतीने आता आपलं इथे कचोरीचं सारण तयार झालं आहे. तर अशा पद्धतीने हाताने गोळा बनवून बघायचा आहे. मस्त असं आपलं इथे सारण तयार झालं आहे. तर आता सारण बाजूला ठेवू. आता आपण कचोरीसाठी कणिक भिजून घेऊ. तर आता इथे 1 कप असं मी शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे आणि 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि मिरेपूड घातली आहे आणि कोथिंबीर घातली आहे. तर आता यामध्ये परत मी थोडीशी टेस्ट येण्यासाठी आणखीन इथे 1 चमचाभर हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचासुद्धा घालून घेतला आहे. आता हे सर्व जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचे आणि फक्त 1 टेबलस्पून असं मी इथे तेल वापरलं आहे. इथं तेलाचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर आपली कचोरी तेलकट होते. तर आता तेलसुद्धा छान पिठाला चोळून झालं आहे आणि आता थोडंसं थंड पाणी घेऊनच आपण हे पीठ छान असं मऊसूत असं, खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीने आपण हे छान तिंबवून घेऊ. तर आता आपल्याला याला इथे मुरवण्यासाठी ठेवायचं नाही, त्यामुळे इथे आपण थोडीशी मेहनत घेऊन याला आत्ताच छान असं तिंबून याला चांगलं असं एकजीव आणि सॉफ्ट मऊसूत असा गोळा बनवून घेऊ. तर आता बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत आपला इथे पिठाचा गोळा तयार झाला आहे. तर आता कचोरी बनवण्यासाठी आपण जे बटाट्याचं सारण तयार करून घेतलं तर त्याचे आपण साधारण आपल्याला कचोरी कोणत्या आकारात करायची आहे त्या पद्धतीने मी इथे लिंबा एवढे आपल्या सारणाचे गोळे असे तयार करून ठेवते, म्हणजे आपल्याला कचोरी बनवायला सोपं जातं. तर सोबतच आता जेवढ्या मापाच्या आपण गोळ्या बनवल्या आहे तर तेवढीच आपण इथे कणकेचा गोळासुद्धा घेतो आहे. हातानेच याला असं पुरीचा आकार देऊन घ्यायचा आहे किंवा वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला सारणाचा गोळा ठेवून सगळीकडनं असं गोल आकारामध्ये याला लपेटून घ्यायचं आहे. जसं आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने आपल्याला याला मोदकाचा आकार द्यायचा आहे आणि याचं तोंड अगदी पक्कं असं बंद करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण कचोरी तयार करून घ्यायची आहे. हलक्या हाताने याला प्रेस करायचं आहे, खूप जास्त दाबायचं नाही, नाहीतर आपली कचोरी फुटू शकते. तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला सारण असं कणकेमध्ये भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे. परत एकदा दाखवते. अशा पद्धतीने आपण वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये सारणामध्ये पीठ असं छान असं गुंडाळून घ्यायचं आहे. हाताने जे एक्स्ट्राचं पीठ निघतं आहे ते आपण काढून घेऊया आणि हलक्या हाताने परत त्याला गोल आकार देत आपल्याला कचोरी बनवून घ्यायची आहे. तर आपण ही कचोरी पोळपाटावर सुद्धा लाटू शकता, परंतु अजिबात आवश्यकता नाही. अगदी सोप्या पद्धतीने कचोरी बनली जाते. अगदी हलक्या हातानेच आपल्याला ही हातानेच कचोरी तयार करून घ्यायची आहे. तर आता अशा पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या करून घेऊ. तर आता पोळपाटावरच मी हलक्या हाताने सगळीकडनं दाबून घेते, म्हणजे आपलं जे कचोरीचं सारण आहे तर ते सगळ्या पिठामध्ये एकसारखं असं पसरलं जातं. तर सोबतच आता मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल आपल्याला खूप असं अगदी वाफ निघेपर्यंत एवढं गरम करायचं नाही. तर इथे मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला ह्या सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर हलक्या हाताने आपल्याला त्यावर तेल सोडायचं आहे आणि मध्ये मध्ये आलटून पालटून आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे. तर नंतर आपल्याला याचा गॅसचं जी फ्लेम आहे ती कमी करायची आहे, म्हणजे कचोरी आतपर्यंतसुद्धा चांगली अशी तळली जाते. जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर वरतूनच पटकन ब्राऊन रंग येतो आणि आतमध्ये कचोरी कच्ची राहते. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर मस्त ह्या वरतून अगदी खुसखुशीत आणि आतून नरम अशी कचोरी तयार होते. तर आता आपण थंड आणि मजेदार असं फ्रेश असं दही फ्रूट्स बनवतो आहे. तर त्यासाठी मी इथे 1 कप असं फ्रेश घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे. तर या दही फ्रूट्स बनवण्यासाठी आपल्याला अजिबात आंबट दही इथे वापरायचं नाही, तर घरी बनवलेलंच दही शक्यतो वापरायचं आहे. तर आता विक्सच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व दही छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे यातल्या गुठळ्या आपल्याला पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहे. तर आता यामध्ये आपण 1/2 कप अशी पिठी साखर घालायची आहे
आणि ही सुद्धा या दह्यामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। तर इथे शक्यतो पिठी साखरच वापरावी किंवा आपण जाड साखरसुद्धा वापरू शकता, परंतु ती विरघळायला वेळ लागेल। तर आपण बघू शकता मस्त सॉफ्ट आणि अतिशय क्रीमी असं कन्सिस्टन्सीचं आपलं इथे दही तयार झालं आहे। तर अशा पद्धतीचं दही आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। तर आता या दह्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे किंवा आपल्या घरी जे जे फ्रूट्स किंवा ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहे ते आपण यामध्ये घालू शकता। तर आता मी ते 1 चमचा काजू आणि बदामचे काप घातले। तर इथे माझ्याकडे काही स्ट्रॉबेरीज आणि पायनॅपलचे काप होते ते घातले। थोडेसे ग्रेप्ससुद्धा आहेत माझ्याकडे, ते सुद्धा घालून घेते आणि ॲपलसुद्धा मी घातलं आहे। या व्यतिरिक्त आपण जे यातले आपल्याला पदार्थ किंवा जे फ्रूट्स आपल्याला आवडत नाही ते आपण स्किपसुद्धा करू शकता किंवा जे आपल्याला आवडतात तर ते फ्रूट्स आपण इथे ॲडसुद्धा करू शकता। तर अशा पद्धतीने दह्यामध्ये हे सर्व फ्रूट्स छान असे मिक्स करून घ्यायचे आणि आता याला एक अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे आहे। तर अतिशय मजेदार आणि क्रीमी खूप टेस्टी असं हे आपलं दही फ्रूट्स इथे तयार झालं आहे। चला तर मग अतिशय झटपट अशी पौष्टिक अशी आपली उपवासाची थाळी इथे तयार झाली आहे, त्याचा आस्वाद आपण घेऊया। तर इथे बघू शकता कचोरी मस्त वरतून याची आवरण खुसखुशीत आहे आणि आतून सारण नरम आहे। खायला अतिशय टेस्टी लागते, रुचकर लागते आणि मस्त भगर आणि मखाण्याची खीर अतिशय दाटसर आणि क्रीमी, मस्त खातच राहाल अशी टेस्टी खीर आहे आणि मजेदार थंडगार असं दही फ्रूट्स। करायला अतिशय सोपी आणि पचायला सुद्धा अतिशय हलकी अशी ही उपवासाची थाळी या महाशिवरात्रीला नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लवकरच भेटू पुढच्या रेसिपीसोबत। धन्यवाद।